जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा 2025 यामध्ये आपण SY BSc कम्प्युटर सायन्स सेमिस्टर 3 ॲज पर NEP पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये विषय कोणते सिलेक्ट करायचे, ऑप्शनल सब्जेक्ट कोणते सिलेक्ट करायचे, त्यानंतर आपल्याला ओईचा सब्जेक्ट कशा पद्धतीने सिलेक्ट करायचा, फी किती असणार आहे, फी कशा पद्धतीने पेड करावी लागणार आहे, बाकीची पुढची प्रोसेस काय असेल, या सर्व बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. आपण SY BSc कम्प्युटर सायन्स सेमिस्टर 3चा परीक्षा फॉर्म कसा भरावा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजला जा, म्हणजेच unipune.ac.in यावर जाऊ शकता. यामध्ये इथे एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल, त्यामध्ये क्लिक करा. थोडंसं अजून स्क्रोल केल्यावर इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही परीक्षा फॉर्म भरण्याची जी काही अंतिम डेट आहे ती डेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला SY BSc कम्प्युटर सायन्स जो काही भाग दाखवलेला आहे बघा, BSc कम्प्युटर सायन्स रेग्युलर 15 सप्टेंबरला फॉर्म चालू झाले. 20 सप्टेंबरला विदाऊट लेट फी फॉर्म भरू शकता. लेट फीसह 22 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरू शकता. तर फाईन फी किंवा सुपर लेट फीसह तुम्ही 25 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरू शकता. आणि पेमेंट करण्याची जी काही अंतिम तारीख आहे ती 28 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरण्याच्या महत्त्वाच्या तारखांकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं बॅक साईडला या, खालती स्क्रोल करा. इथे प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर खालती थोडंसं स्क्रोल केलं तर इथे स्टुडंट कॉर्नरमध्ये तुम्हाला क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसणार आहे. जे विद्यार्थी आत्ता फर्स्ट इयरकडून सेकंड इयरला आले ते लॉग इन बटनावर क्लिक करतील. काही विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर BSc कम्प्युटर सायन्सला डिप्लोमानंतर आलेले असतील तर ते विद्यार्थी क्रिएट अकाउंट करतील आणि नंतर ते परीक्षा फॉर्म भरतील. ओके. सो या ठिकाणी आता हा जो काही विद्यार्थी आहे तो फर्स्ट इयरकडून सेकंड इयरला डायरेक्ट आलेला आहे, त्याच्यामुळं इथं तो लॉग इन बटनावर क्लिक करून पुढची माहिती भरणार आहे. सो या ठिकाणी तो काय करत आहे, लॉग इन बटनावर क्लिक करेल. ओके. सो इथे स्टुडंट लॉग इनमध्ये त्यांना लॉग इन बाय इथे मेल ID मोबाईल नंबर आहे. जो पाठीमागच्या सेमिस्टरला तुम्ही मेल ID आणि मोबाईल नंबर वापरला त्यापैकी एक नंबर तुम्ही किंवा एक ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. जसं की मी या ठिकाणी मोबाईल नंबर घेतलेला आहे. इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. त्यानंतर पासवर्ड एंटर करा आणि या ठिकाणी जो काही कॅप्चा दाखवलेला आहे तो कॅप्चा देखील एंटर करा आणि लॉग इन करा. जर एखादा विद्यार्थी असा असेल की त्याच्याकडे मोबाईल नंबर त्याला माहीत आहे किंवा मेल ID माहिती आहे पण त्याचा पासवर्ड माहिती नसेल तर इथे सरते शेवटी तुम्हाला इथे फॉरगेट पासवर्ड म्हणून ऑप्शन दिलेला आहे, त्यावरती क्लिक करा आणि फॉर्म काय करू शकता, रिसेट पासवर्ड करून फॉर्म भरू शकता. आपण या ठिकाणी लॉग इन करूया आणि पुढच्या पेजला जाऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फॉर्म भरताना आपण ज्यावेळेस लॉग इन केलं तर या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथं त्या स्टुडंटची पूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन दिसणार आहे. थोडंसं उजव्या बाजूला आपल्याला स्क्रोल करायचं आहे. उजव्या बाजूला स्क्रोल केल्यावर इथे तुम्हाला ॲक्शन कॉलम दिसेल. यामध्ये तुम्ही अपडेट ABCID किंवा अपर ID यामध्ये जा आणि त्या ठिकाणी तुम्ही नमूद केलेला ID हा बरोबर आहेत का नाही याची तुम्ही खात्री करा. जर तो चुकीचा टाकलेला असेल तर तुम्ही त्याच्या खालती अपडेट म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्यामध्ये जाऊन तुम्ही तो अपडेट करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला एक्झाम फॉर्म या नावाचा टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करा आणि तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अपर IDसाठी तुम्ही डिजिलॉकर ॲप ओपन करा. त्याच्यात कशा पद्धतीने फॉर्म भरायचा किंवा माहिती अपडेट करायची ती सांगितलेली आहे. तुम्ही त्याकरता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊ टू क्रिएट ABCID नावाचा व्हिडिओ आहे, तो पाहायला विसरू नका. इथे आपण एक्झाम फॉर्मला क्लिक करूया. थोडंसं पुन्हा स्क्रोल करू. इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा. यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. एक आहे फर्स्ट इयर आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर. आपण सेकंड इयरचे विद्यार्थी आहात म्हणून या ठिकाणी आपण अदर दॅन फर्स्ट इयर या बटनावर क्लिक करा. त्यानंतर क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करून पुढच्या पेजला तुम्ही जाऊ शकता. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्रिएट बेसिक
किंवा स्टुडंट बेसिक डिटेल्स तुम्हाला येणार आहे. इथे स्टुडंटचं नेम, मदर्स नेम किंवा डेट ऑफ बर्थ, बाकीच्या ॲड्रेसची सगळी माहिती येईल. थोडंसं खालच्या बाजूला स्क्रोल करा. खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्ट म्हणून ऑप्शन दिसेल, त्या बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचे जे काही सब्जेक्ट असणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला सर्व सब्जेक्ट या ठिकाणी बघता येणार आहे. हे सर्व सब्जेक्ट तुम्ही काळजीपूर्वक बघू शकता. इथे तुमचा CCचा सब्जेक्ट, IKSचा सब्जेक्ट आणि बाकी तुमचे जे काही मेजर सब्जेक्ट आहे ते परिपूर्ण पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. या ठिकाणी थोडंसं तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट दाखवलेले आहे. तर तुम्हाला मॅथ्स आणि इलेक्ट्रॉनिक्स यापैकी एक विषय तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो. या स्टुडंटला मॅथ हा विषय आहे म्हणून तिथे एक पहिली टिक मॅथवर केलेली आहे. दुसरं मॅथचं प्रॅक्टिकल आहे म्हणून प्रॅक्टिकल कॉलमला टिक केलेली आहे. त्यानंतर तिसरा जो काही ऑप्शन आहे तो तुमच्या लँग्वेज रिलेटेड आहे. इथे तुम्हाला मराठी लँग्वेज पाहिजे तर 1 नंबरला म्हणजे या ठिकाणी दाखवलेला सेकंड लास्ट कॉलमला टिक करा. जर तुमचं हिंदी लँग्वेज असेल तर तुम्ही लास्ट कॉलमला टिक करू शकता. अशा टोटल या ठिकाणी 3 ऑप्शनल सब्जेक्टमधल्या 3 टिक तुमच्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी मराठी विषय आहे म्हणून आपण मराठी विषयांवरती इथे टिक केलेला आहे. म्हणजे या ठिकाणचे जे काही तुम्हाला बाकीचे विषय दिसत असतील, ओके, टोटल तुम्हाला किती विषय यायला पाहिजे ते या ठिकाणी बघा. इथे 3, 2, 5 आणि 2, 7 आणि इथे खालचे 3 विषय निवडलेले आहे. 7 आणि 3, 10 विषय आणि 1 विषय तुम्हाला ओईचा निवडायचा आहे. असे 11 सब्जेक्ट तुमचे असणार आहे, ज्यामुळं 11 दुने 22 क्रेडिटसाठीचा तुमचा पॅटर्न होणार आहे. इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. इथे थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट फॅकल्टी फॉर ओई, इथे ओईचा सब्जेक्ट या फॅकल्टीमधून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. इथे काळजीपूर्वक घ्या, तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात, कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी आहात म्हणून ओईचा सब्जेक्ट तुम्हाला सायन्सच्या व्यतिरिक्त असलेल्या जसं ह्युमॅनिटी आणि कॉमर्स अँड मॅनेजमेंट हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यापैकी जो सब्जेक्ट तुम्हाला फर्स्ट इयरला होता तोच सब्जेक्ट किंवा त्याच्यातलाच पुढचा पार्ट तुम्हाला SYला घ्यायचा आहे. आता या स्टुडंटनी कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा विषयातून त्यांनी कॉस्टिंगचा विषय घेतलेला होता म्हणून या ठिकाणी कॉमर्स अँड मॅनेजमेंट बटनावर आपण क्लिक करूया. विद्यार्थी मित्रांनो, असा एरर तुम्हाला कधी येतो ज्यावेळेस तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त वेळ त्या पेजला असतात त्यावेळेस तुम्हाला असा एरर येतो. आपण हा एरर रिझॉल्व करूया. क्विकली फॉर्म भरण्याचा प्रयत्न करूया. बघा या ठिकाणी आपण काय केला, कॉमर्स अँड मॅनेजमेंट सिलेक्ट केली फॅकल्टी. त्यानंतर आपल्याला पुढचा ऑप्शन येतो सिलेक्ट सब फॅकल्टी. तर त्या ठिकाणी आपण कॉमर्स हे ऑप्शन सिलेक्ट करूया. कॉमर्स सिलेक्ट केल्यानंतर इथे कोर्स जो काही आहे तो जसं की या विद्यार्थ्यांनी BCOMमधून सब्जेक्ट घेतला म्हणून बॅचलर ऑफ कॉमर्स घेतला. सिलेक्ट ओईचा सब्जेक्ट, मग यामध्ये त्यांनी कोणता विषय घेतला तर त्यांनी कॉस्टिंगचा विषय घेतलेला होता म्हणून या ठिकाणी आपल्याला लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस सब्जेक्ट दिलेला आहे. OE 204. ओके, या बटनावर क्लिक करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करू शकता. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या फीची डिटेल आलेली आहे. यामध्ये तुम्हाला मिनी प्रोजेक्ट्स आहे आणि मिनी प्रोजेक्टची पण फी आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, चालू शैक्षणिक वर्षामध्ये विद्यापीठाने 20% परीक्षा फीमध्ये वाढ करून दिलेली आहे. त्यामुळं 1895 रुपयापर्यंत फी आलेली आहे. थोडंसं खालती स्क्रोल करा आणि इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. एक आहे प्रिव्ह्यू आणि दुसरा आहे कॅन्सल. तर तुम्ही प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुम्ही मेन्शन केलेले सर्व सब्जेक्ट व्यवस्थित आहे का नाही त्याची खात्री करा. त्याची खात्री झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी चौकोन बॉक्स दिसेल इथे बघा लास्टला दाखवलेला आहे. या बॉक्सला काय करा, क्लिक करा. या बॉक्सला क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला कन्फर्म अँड गो फॉर डॅशबोर्ड अशा नावाचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. त्या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचं काय झालेलं आहे, ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे, कोर्स नेम आलेला आहे, ॲप्लिकेशन स्टेटस इथे काय आलेलं आहे, आत्ता इथे कंप्लीट आलेलं आहे. ॲप्लिकेशन स्टेटस काय आलेलं आहे, कंप्लीट आलेलं आहे. इथे थोडंसं अजून उजव्या बाजूला स्क्रोल केला तर इथे तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यू बटन दिसणार आहे. या बटनावर काय करा, क्लिक करा. तुमचा एक्झाम फॉर्म काय झालेला आहे, डाउनलोड झालेला आहे. आता हा एक्झाम फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे, कॉलेजकडे जमा करायचा आहे किंवा तुमच्या सब्जेक्ट टीचर किंवा HOD यांना दाखवायचा आहे किंवा संबंधित व्यक्तींची जी काही नेमणूक महाविद्यालयाने केलेली आहे त्यांना तुम्ही फॉर्म दाखवा. त्यात निवडलेले विषय बरोबर आहे का नाही याची खात्री करा आणि खात्री झाल्यानंतर महाविद्यालयातील परीक्षा विभाग किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट दिला असेल त्यांच्याकडून फॉर्म काय करा, तुम्ही इनवर्ड
करा. इन्वर्ट केल्यानंतर इथे तुमचं ॲप्लिकेशन किंवा स्टेटस जे काही दिसणार आहे ते तुमचं इन्वर्ट दिसणार आहे. आणि इन्वर्ट दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, त्याची फी पेड करायची आहे. आपण ते स्टेटस इन्वर्ट कसं दिसतं ते पाहूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फी कशा पद्धतीने ऑनलाईन पेड करायची ती सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही फी ऑनलाईन पेड करायची आहे. आता आपण पाहूया ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीटचं इन्वर्ट कसं दिसतं ते पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस इन्वर्टचा जो काही आहे तो या पद्धतीने तुम्हाला बघायला भेटेल. आणि थोडंसं उजव्या बाजूला स्क्रोल केल्यावर इथं पे ऑनलाईन नावाचं बटन दिसेल. त्या बटनावर क्लिक करून तुम्हाला फी पेड करायची आहे. आत्ता जरा फी पेड करायला टेक्निकली इश्यू आहे, म्हणून त्याचा रिझॉल्युशन झाल्यानंतर मी त्या बाबतीत सविस्तर माहिती देणार आहे. तुम्ही त्यानंतर काय करायचं आहे, लॉग इन करून फक्त पे ऑनलाईन बटनावर क्लिक करून तुम्ही पेमेंट करायचं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण SYBSC कम्प्युटर सायन्स सेमिस्टर 3चा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत माहिती घेतली. विषय कसे सिलेक्ट करावे आणि काय प्रोसेस करावी याबाबत माहिती घेतलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या मुदतीत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. प्रिव्ह्यूची प्रिंट काढा, आपल्या सब्जेक्ट टीचर्सला दाखवा, HODना दाखवा. त्यांच्याकडून अप्रूव्ह झाल्यानंतर ऑफिस स्टाफकडून किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमधून तुम्ही तो फॉर्म काय करा, इन्वर्ट करा. फॉर्म इन्वर्ट झाल्यानंतर तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फी पेड करायची आहे. त्यामुळं ती फी पेड कशी करायची ती माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं बघूया आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. यामध्ये सांगितलेली माहिती जर का आवडली तर अशाच नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटणार आहोत. तुमच्या परीक्षेचे वेळापत्रक आणि बाकीच्या विषयाची माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलला दिली जाणार आहे. त्याच्यामुळं आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.